हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आज मी इथे तुम्हाला मस्त पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे. आपण भाजीच बनवतो नेहमी पत्ताकोबीची. आज मी पराठे बनवणार आहेत. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, बेसन घेतलं आहे, कांदा बारीक कापून घेतला आहे, लसूण ठेचून घेतला आहे, ओवा घेतला आहे, कोथिंबीर, लाल तिखट, चवीपुरता मीठ, हळद आणि कांदा लसूण मसाला आणि थोडंसं मी इथे पावभाजी मसालाही टाकला आहे. पराठेच मी करणार आहे म्हणून जास्त थोडंसं टेस्ट वाढवावे म्हणून मी इथे टाकलं होतं. इथे मी छान पीठ मऊसूद मळून घेतलं आहे. जास्त आपल्याला त्याला मळत बसायची गरज नसते. पीठ मळलं ना की लगेच 10 मिनटं आपण ठेवून टाकायचं झाकून. म्हणजे सॉफ्ट झाल्यानंतर मग आपण ते मळू शकतो. म्हणजे तेव्हाचा आपला वेळ वाचून जातो. मग इथे मी लगेच पराठे लाटायला घेतले. छान छोटंसं चपातीचा मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे. घडीचंच आम्ही नेहमी चपात्या करतो आणि पराठेही मी कधी कधी करते साधेही किंवा मग गोलही करते, पण मला सहसा घडीचेच पराठे आवडतात. ट्रायंगल शेपमध्ये किंवा मग मुलांना द्यायचे असले तर मी ते बनवते. इथे मस्त तावाही गरम झाला होता. मी इथे पराठा तेलानेच शेकणार आहे. आपण आपल्या आवडीनुसार तुपाने किंवा तेलाने शेकून घेऊ शकतो. छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हा पराठा मस्त भाजून घ्यायचा आहे. इथे मी परत दुसराही पराठा करून घेतला. लाटायला अगदी सोपं जातं जसं आपण चपाती, फक्त थोडंसं हे पत्ताकोबी किंवा मग आपण कांदे वगैरे टाकलेलं असतं म्हणून थोडंसं असतं, पण तेवढं आपण प्रत्येक पराठ्यामध्ये करतो म्हणून टेस्ट अगदी अप्रतिम लागते. इथे मी सफेद चटणी बनवली होती शेंगदाण्याची, सोबत लोणचं लिंबू घेतला आहे.